बातमी आता समोर येते मनोज जरांगे यांच्या संदर्भातली। काहीच क्षणामध्ये मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद होणार आहे। मराठा आंदोलनासाठी आजचा दिवस खरं तर निर्णायक आहे आणि आजच्या या दिवशी माध्यमांसमोर जरांगे काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर आपण पाहतोय काहीच वेळामध्ये जरांगेंशी चर्चा करण्यासाठी सरकारचं एक शिष्टमंडळ सुद्धा येणार आहे। त्या चर्चेतून सुद्धा काय साध्य होतं तेही पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। थोड्याच वेळात जरांगेंची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेतून जरांगे पाटील आपली भूमिका नेमकी काय व्यक्त करतात त्याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर मराठा समाजाचं हे वादळ सध्या नवी मुंबईत आहे आणि नवी मुंबईतून आझाद मैदानाकडे जाण्यासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता सरकार नेमकी काय भूमिका घेतं तेही पाहणं महत्त्वाचं असेल। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून। आवेश, काय सांगाल? आपण पाहतोय काहीच क्षणामध्ये मनोज जरांगेंची पत्रकार परिषद होणार आहे। आतापर्यंतचं कसं नियोजन आहे, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात मिळतात? अंतर्गत सराटीतून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं वादळ आज वाशी इथे सकाळी दाखल झालं। आपण बघू शकतो लाखोच्या संख्येने इथं हे वादळ दाखल झालेलं आहे आणि इथं मनोज जरांगे पाटील यांची भव्य अशी सभा असणार आहे। आपण बघू शकतो मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर्यंत हे वादळ पूर्ण मराठी बांधव या सभेसाठी दाखल झाले। पूर्ण रस्ता पॅक झालेला आहे, दोन्ही साईडने सगळे रस्ते पॅक करण्यात आलेले आहेत आणि थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील मराठी बांधवांना संबोधन करणार आहे। त्यापूर्वी राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे। त्यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील यांनी जे मागण्या ठेवलेल्या आहेत त्याचे तिन्ही जीआर आणि सरकारचं राज्यपत्र घेऊन शिष्टमंडळ आता थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील वाशी येथे मराठी बांधवांना संबोधन करतील। ते स्टेज आपण बघू शकतो, इथूनच मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांना मोठ्या संबोधन करतील आणि शिष्टमंडळासोबत काय चर्चा झाली ते सुद्धा या इथून ते सांगतील। नक्कीच आवेश, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय याच ठिकाणी मनोज जरांगेंची सभा देखील होणार आहे आणि त्याआधी ते पत्रकारांशी संवाद साधणार आहे। दरम्यान आझाद मैदानामध्ये जाणारच या निर्णयावर सध्या मनोज जरांगे ठाम आहेत आणि मुंबईत धडक देण्यावर सुद्धा जरांगे ठाम असल्याचं दिसतंय। तर थोड्याच वेळात आज शिष्टमंडळ जरांगेंना भेटणार आहे। या चर्चेनंतर काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट। आज आझाद मैदानामध्ये जाणारच आणि मुंबईमध्ये धडक देण्यावर जरांगे पाटील हे ठाम असल्याचं कळतंय। तर सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा जरांगे पाटलांना भेटण्यासाठी येणार आहे आणि थोड्याच वेळात त्यांची ही भेट होईल। दरम्यान मराठा आंदोलनासाठी आजचा हा दिवस अतिशय निर्णायक आहे। नवी मुंबईत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय लाखोंच्या संख्येनं मराठा समाज बांधव हे नवी मुंबईमध्ये सध्या आलेले आहेत। यासोबतच मुंबईमधून सुद्धा काही समाज बांधव या ठिकाणी येण्याच्या तयारीत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। झाले नाही, आता चर्चा होईल। काल ते आलेलं शिष्टमंडळाशी आज चर्चा होईल। आझाद मैदानावर जाणार, आझाद मुंबई जाणार चर्चा करतो शिष्टमंडळाशी। आता चर्चा करतो, काय विषय ऐकतो आधी, नंतर मीडियाशी बोलतो मी। चर्चा झाल्यावर तर आपण पाहतोय शिष्टमंडळ आज पुन्हा जरांगेंना भेटणार आहे आणि या चर्चेअंती नेमका काय तोडगा निघतो, मराठा आरक्षणासंदर्भातला हा तोडगा निघतो का त्याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे हे माध्यमांशी संवाद साधणार आहे आणि त्यानंतर ते या ठिकाणी सभा देखील घेतील। तर दरम्यान पोलिसांनी जरांगेंना दिलेल्या नोटिशीत नेमकं काय म्हटलं गेलं होतं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। या नोटिशीनुसार मनोज जरांगेंनी मुंबईत येऊ नये, शिवाजी पार्क किंवा आझाद मैदानात जरांगेंना आंदोलनासाठी परवानगी नाही, त्यामुळे पनवेलच्या खारघरमधील मैदानात जरांगेंनी आंदोलन करावं अशी सूचना नोटीसमध्ये देण्यात आली आहे। शिवाय एवढे आंदोलक बसू शकतील इतकी मुंबईतल्या कोणत्याही मैदानाची क्षमता नाही आहे। तसंच मराठा आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होण्याची भीती असून आंदोलनामुळे मुंबईतल्या वाहतुकीला अडथळा येऊ शकतो। याशिवाय आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता मुंबईत मोर्चा न आणण्याच्या सूचना या नोटिशीमध्ये देण्यात आल्या।